काय आता लोकांच्या मनात काय आहे? आली की झेडपी हे तर आपल्या आयुष्यात झेडपे झाले आणि लोकांचं काय घेऊन बसला. काय झालं? कार्यकर्ते येतील का? एकच होती ती देसाई दोन होती. काय सांगताय? मग कसं होतं कसं होतं मग अरे मग एक होती मग विरोध लढली किती? आपल्याला लढवलं ती एकच. जे लवकर जास्त पैसे देईन त्याला उमेदवारी आमच्याकडून स्पेशल. पैशावर चालू आहे का सगळं? सगळी दुनिया पैशावर चालू आहे. काय स्वप्नील बंडगर. स्वप्नील बंडगर बर आहे का बरं त्यांचं काम आहे का? मग एक नंबर काम आहे ना. काय काम आहे? मग सगळं काम तेच करतात ना. बर पुन्हा कोण म्हणत आहे उमेदवार तुमचा? अजिंक्य दादा माडगे. हा? अजिंक्य दादा माडगे. बर का बरं त्यांना तिकीट द्यावं? म्हणजे त्यांना काय लोकांनी स्वीकारावं? काम आहे तसं. बरं आणखी कोण कोण इच्छुक आहे तिथं? इच्छुक बरेच आहेत. बर हो त्यांचा उपयोग नाही ना पण काय. काय म्हणत आहे? कोण म्हणत आहे? हेमंत माडगे. हेमंताई माडगे. हा बर निष्ठावंत आहे. कुणाच्या निष्ठावंत? मामांच्या. बर जनसमुदाय तर सगळी स्वप्न दादाकडनंच आहे. सगळी माणसं जी नाही ती सगळ्यांच्या तोंडात स्वप्न दादाचं नाव निघते. सगळ्यांना ही आता ही जुनी भंगरी झाल्या ती जुनी नेतं. बंगरी अहो खरं काय अहो नवीन चेहरा पाहिजे. हा. म्हातारी झाल्यात डंगरी झाल्यात लोकांना परिवर्तन पाहिजे विकास पाहिजे. झेडपी आली कुणाला लोकांनी संधी द्यावी? तिथून का हा? तेजस देव कधी तेजस देव कधी मला वाटतं बीजेपीचे काय तालुका तालुका अध्यक्ष आपलं हे राष्ट्रवादी बर्णमा भरणे मामा पण भरणे मामाने कोणाला तिकीट द्यावं? पराग भाऊ जात पराग भाव झाला बर का बरं पराग भाव झाला? त्यांनी काम वगैरे भरपूर केलं. याच्यात राजकारण उभं राहतात. इलेक्शन आले की सर्वसामान्य लोक दिसतात. इलेक्शन झालं की पाहुण्या रावळ्यांचा विकास होतोय. जनतेचा कुठं विकास होतोय? लोकांकडे कोण बघतं जनते? बरं आता